तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन व प्रोत्साहन भत्ता माहे फेब्रुवारी हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या मानधन व भत्त्यासाठीचा जो अर्थसंकल्पित निधी आहे तो आता प्रत्यक्षपणे यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत जी आर हा आलेला आहे. तर या जी आरमधून आपण या मानधनासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी आर दिनांक 2 मार्च 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर येथे डायरेक्टली शासन निर्णय हा तुम्ही येथे पाहू शकता, ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 2 शासन निर्णय. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 178 कोटी 72 लक्ष एवढा निधी हा अतिरिक्त राज्य हिश्श्याच्या आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून मिळालेल्या मान्यतेनुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आता फेब्रुवारी 2026चं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा वितरित करण्याकरिता एकूण 178 कोटी 72 लक्ष एवढा जो निधी आहे तो अतिरिक्त राज्य हिस्स्यामधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास आता या शासन निर्णयामधून मान्यता मिळालेली आहे. आणि मिळालेल्या मान्यतेनुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्येच राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यामध्ये हा निधी प्रत्यक्षपणे वितरित केला जाऊन त्यांचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा देखील त्यांना आता जमा होणार आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.